नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरलीच्या स्कॉलरशिप व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत। आजचा आपला विषय आहे भाषा। पेपर क्रमांक 1 मधील भाषा या विषयातील जो घटक आज आपण अभ्यासणार आहोत तो आहे निर्देश किंवा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यामध्ये साधारण 4 उपप्रकार आहेत, 4 प्रश्न प्रकार आहेत। त्यापैकी कोणत्याही एका प्रश्न प्रकारावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात। त्या 4 पैकी आज 2 घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यातला पहिला आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि दुसरा जो घटक आहे तो आहे वाक्यातील वेगळ्या शब्दांचा किंवा वाक्यात चुकीचा भाग जो आला असेल तो चुकीचा भाग आपण ओळखणे। तर असे 2 घटक आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यातला पहिला घटक आता पाहूयात, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। आता परिच्छेद म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पॅराग्राफ किंवा अगदी 5-6 वाक्य येतात, तर तशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येत नाहीत। यामध्ये साधारण कमीत कमी किंवा जास्तीत जास्त म्हणा 3 वाक्यांचाच परिच्छेद दिलेला असतो आणि ह्या 3 वाक्य जी आहेत ती एका विशिष्ट घटनेशी प्रसंगाशी निगडित असतात। त्यामुळं आपण ज्या वेळेला हा प्रश्न सोडवतो बऱ्याचदा मुलं वाक्य वाचलं की सोडवायला सुरुवात करतात, तशी घाई न करता सगळ्यात आधी काय करायचं आहे, ही 3ही वाक्य पूर्ण वाचून घ्यावीत। त्या 3ही वाक्यांचा परस्परांशी काहीतरी संबंध आहे, तो संबंध लक्षात घेऊन नंतरच मग प्रश्न सोडवायला सुरुवात करावी। चला तर मग पाहूयात सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर आधारित काही प्रश्न। सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यामध्ये परिच्छेद क्रमांक 1 3 वाक्य दिलेली आहेत, त्यासाठी पर्याय पण दिलेत। प्राचीन काळी हे संदेश वहनासाठी वापरले जात होते। त्यामध्ये पर्याय आहेत विमान, घोडे, हत्ती, उंट। आता जेव्हा आपण या प्रकारचा प्रश्न सोडवू आपण 3ही वाक्य आधी वाचून घेऊयात, कारण एका वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून असतं, त्यामुळे आपल्याला काय करता येईल, त्यामध्ये संगती लावता येईल। दुसरं वाक्य आहे त्यावर स्वार होऊन डॅश डॅश हा संदेश वहनाचे काम करीत असे। पर्याय दिलेत घोडेस्वार, वैमानिक, माहूत, सांडणी स्वार। तिसरा आहे यालाच मरुभूमीतील डॅश डॅश म्हणतात, जहाज, हवाई जहाज, रणगाडा, ओॲसिस। आता 3ही वाक्य एकमेकांशी संबंधित आहेत, त्यांच्यात संगती जर लावायची म्हटलं तर या ठिकाणी पहिल्या 2 वाक्यांमध्ये आपल्याला लवकर सापडत नाही उत्तर। तिसऱ्या वाक्याचा आधार घेता येईल, यालाच मरुभूमीतील डॅश म्हणतात। मरुभूमी याचा अर्थ वाळवंट, वाळवंटातील डॅश म्हणतात। आता वाळवंटाचा संबंध जर पहिल्या वाक्यातले हे प्राणी पाहिले तर कोणाशी येतो, त्यामध्ये उंट या प्राण्याशी संबंध येतो। जर आपण पहिल्या वाक्यासाठी पर्याय क्रमांक 4 घेतलं, उंट, संदेश वहनासाठी उंट वापरले जात होते, त्यावर स्वार होऊन डॅश हा संदेश वहनाचे काम करत असे। आता उंटावर जो स्वार होतो त्याला काय म्हणतात, घोडेस्वार म्हणतात, वैमानिक, माहूत की सांडणी स्वार, तर सांडणी स्वार असं म्हणतात। म्हणून इथे दुसऱ्या वाक्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 4 घेता येईल आणि उंटालाच मरुभूमीतील अर्थात वाळवंटातील आपण जहाज असं म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 1। या पद्धतीनं सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आपल्याला पूर्ण करता येतो। त्यासाठी प्रथम 3ही वाक्य वाचून घ्यावी लागतात आणि त्यांच्यामध्ये संगती लावावी लागते। पाहूयात दुसरा परिच्छेद। सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्रमांक 2 डॅश डॅश वारे वाहू लागले, मोसमी, निवडणुकीचे, वादळी, शीत। दुसरं वाक्य आहे सर्वांनी डॅश डॅश बियाणे खरेदी केली, उबदार कपडे खरेदी केले, उमेदवारी अर्ज भरले, छत्र्या रेनकोट खरेदी केले। तिसरं वाक्य अखेर डॅश डॅश दिवस उजाडला, सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली। पर्याय आहेत घर बांधणीचा, पेरणीचा, कापणीचा, निकालाचा। 3ही वाक्यांची संगती जर लक्षात घेतली तर साधारणपणे आपण तिसऱ्या वाक्यामध्ये किंवा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे निकालाचा संबंध पहिल्या वाक्यातल्या निवडणुकीशी येतो आणि याचा संबंध दुसऱ्या वाक्यात उमेदवारी अर्ज भरणे याच्याशी येतो। ही संगती पाहता पहिल्या वाक्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले म्हणून पर्याय क्रमांक 2। दुसऱ्यामध्ये सर्वांनी उमेदवारी अर्ज भरले, पर्याय क्रमांक 3 आणि अखेर निकालाचा दिवस उजाडला म्हणून पर्याय क्रमांक 4। यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्रमांक 3
डॅश हा मोठा जादूगार आहे. श्रावण, निसर्ग, पर्जन्य, ऋतू. दुसरं, तो वृक्ष रखरखीत डॅश रूपच पालटून टाकतो. खेळाचे, सणांचे, सागराचे, सृष्टीचे. त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध डॅश नटतात. कलांनी, छटांनी, ठिपक्यांनी, आकारांनी. आता या तिन्ही वाक्यांची संगती आपल्याला लावायची आहे. पहिल्या वाक्यामध्ये श्रावण, निसर्ग, पर्जन्य, ऋतू. दुसऱ्या वाक्यात वृक्ष आणि रखरखीत आलेला आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये हिरव्या रंगाच्या वृक्षवेली विविध डॅश नटतात. आता ह्या तिन्हीचा जर आपण संबंध लावला किंवा संगती लावली तर या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल साधारणपणे पहिल्या वाक्यासाठी जर आपण घेतलं तिन्ही वाक्यांची संगती लावता पहिल्या वाक्यासाठी आपण पर्जन्य हा जर पर्याय निवडला, पर्जन्य हा मोठा जादूगार आहे. त्यानंतर तो वृक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो आणि त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध, आता रंगांच्या म्हटले म्हणून छटांनी नटतात. पर्याय क्रमांक 2. आता इथे पहिल्यांदा आपण काय करूयात, पहिल्या वाक्यासाठी पर्याय क्रमांक 3 पर्जन्य, दुसऱ्या वाक्यासाठी सृष्टीचे म्हणून पर्याय क्रमांक 4 आणि तिसऱ्या वाक्यासाठी छटांनी म्हणून पर्याय क्रमांक 2 घेऊयात. त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद क्रमांक 4 आपण बघूयात. परिच्छेद क्रमांक 4. डॅश दिवस होते. राखणीचे, कापणीचे, पेरणीचे, मळणीचे. डॅश घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात बुजगावणी उभी केली होती. मुंग्यांना, कीटकांना, पशुपक्ष्यांना, चोरांना. शेतात बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर डॅश दिसून येत होते. आनंद, समाधान, दुःख, विश्वास. वाक्यांची संगती लावत असताना आपण पहिल्या क्रमांकाचा संबंध तिसऱ्या क्रमांकाशी लावू शकतो. शेतात बहरलेली पिकं आहेत म्हणून त्याच्या चेहऱ्यावर या ठिकाणी समाधान दिसून येत होते म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण घेऊ शकतो. याची संगती पहिल्याशी लावता येईल. शेतात पिकं बहरलेली आहेत, अर्थात कोणते दिवस असतील तर राखणीचे दिवस असतील म्हणून पर्याय क्रमांक 1 राखणीचे दिवस होते. आणि दुसऱ्याचं उत्तर आपण काढू शकतो सहज. कोणाला घाबरवण्यासाठी? मुंग्यांना, कीटकांना, पशुपक्ष्यांना की चोरांना? तर पशुपक्ष्यांना घाबरवण्यासाठी म्हणून पर्याय क्रमांक 3. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर आधारित आपण अनेक प्रश्न पाहिले विद्यार्थी मित्रांनो. आता तुमच्या लक्षात आला असेल की हा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेत सोडवायचा आहे. तर यातला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे वाक्यातला चुकीचा भाग ओळखणे किंवा वेगवेगळ्या भागात असणारा चुकीचा भाग जो आहे वाक्याच्या तो आपल्याला शोधायचा आहे, ओळखायचा आहे आणि तो पर्यायांमधून वेगळा शब्द काढायचा आहे. तर ह्या सुद्धा प्रश्नामध्ये बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काय करता येणं आवश्यक आहे, तर वाक्य जे आहे वाक्यातले शब्द आपल्याला सलग क्रमानं न देता कधी कधी वेगवेगळ्या क्रमानं दिले जातात आणि ही सगळे थोडक्यात तुकडे म्हणा ते जोडून आपल्याला आधी एक सुसंगत वाक्य आपल्या मनामध्ये बनवायला हवंय. ते वाक्य बनल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कुठला शब्द ह्या दिलेल्या शब्दांमध्ये अनावश्यक आहे किंवा जो गरजेचा नाही. त्यासाठी तुम्हाला आधी त्या शब्दांची सुसंगती लावून अर्थपूर्ण वाक्य बनवता आलं पाहिजे. एकदा तुमचं वाक्य बनलं की आपोआपच काय होणार आहे, नको असणारा शब्द तो शिल्लक राहणार आहे जो की तुम्हाला उत्तरासाठी पर्यायांमधून निवडता येईल. चला तर मग बोलूयात प्रत्यक्ष यांच्या उदाहरणांकडे. पाहूयात यावर आधारित काही उदाहरणे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. यामध्ये सरावासाठी आणखी एक प्रकारचा प्रश्न येतो तो म्हणजे वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे. यावर एक प्रश्न पाहूया. पुढील प्रत्येक प्रश्नातील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो. त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नंबर 1 या ठिकाणी शब्द दिलेत आपल्याला. अडथळा आहे, विज्ञान, अंधश्रद्धा, प्रगतीच्या मार्गातील हा.
जर हे सगळे शब्द आपण सुसंगतपणे लिहिले तर एक वाक्य, अर्थपूर्ण वाक्य तयार होतं आणि एकच शब्द शिल्लक राहील. बघूयात वाक्य काय तयार होतं. अंधश्रद्धा हा प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे. म्हणजे शिल्लक शब्द कोणता राहिला विद्यार्थी मित्रांनो? विज्ञान. पर्याय क्रमांक 2. दुसरं, गोष्टीचा टाळावा, कोणत्याही अतिरेक करावा. वाक्य, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. कोणता शब्द शिल्लक राहिला? करावा हा शब्द. पर्याय दिले होते आपल्याला, टाळावा, अतिरेक, गोष्टीचा, करावा. पर्याय क्रमांक 4 करावा. तिसरा प्रश्न, स्वीकारली लोकशाही आहे हुकुमशाही भारताने. अर्थपूर्ण वाक्य होईल. भारताने लोकशाही स्वीकारली आहे. पर्याय दिलेले आहेत, भारताने हुकुमशाही, लोकशाही स्वीकारली. शिल्लक शब्द कुठला राहिला? हुकुमशाही, अर्थात पर्याय क्रमांक 2. चौथा प्रश्न, मातीचे ढीग, रास जागोजागी होते पडलेले. जागोजागी मातीचे ढीग पडलेले होते. पर्याय आहेत, रास, जागोजागी, ढीग, मातीचे. कोणता शब्द शिल्लक राहिला? रास हा शब्द, म्हणून पर्याय क्रमांक 1. पाचवा प्रश्न, येईना चालता अंगण नाचता वाकडे. वाक्य होईल, नाचता येईना अंगण वाकडे. शब्द शिल्लक राहिला चालता, त्या ठिकाणी पर्याय होते चालता येईना अंगण नाचता, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 1. सहावा प्रश्न, धर्म मानवता विषमता हाच खरा आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. शिल्लक शब्द राहिला विषमता. पर्याय धर्म, मानवता, खरा, विषमता. पर्याय क्रमांक 4. सातवा प्रश्न, नदीत मनसोक्त आम्ही डुबलो डुंबलो. वाक्य होईल, आम्ही नदीत मनसोक्त डुंबलो. शिल्लक शब्द राहिला डुबलो. पर्याय नदीत डुंबलो, डुबलो, मनसोक्त. पर्याय क्रमांक 3 डुबलो. आठवा, काल होती आहे सुट्टी शाळेला आमच्या. वाक्य होईल, काल आमच्या शाळेला सुट्टी होती. शब्द शिल्लक राहिला आहे. पर्यायांमध्ये पाहूयात. पहिला पर्याय आहे काल आमच्या होती. पर्याय क्रमांक 1. नववा, अंथरल्या प्राजक्ताने सतरंजी ठेवली. प्राजक्ताने सतरंजी ठेवली. पर्याय आहे ठेवली, प्राजक्ताने, अंथरल्या, सतरंजी. पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न, अंतराने गटकन गोळी गिळली झपकन. अंतराने गटकन गोळी गिळली. शब्द शिल्लक राहिला झपकन. पर्याय आहेत गटकन, झपकन, गिळली, गोळी. पर्याय क्रमांक 2 झपकन. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर आधारित आपण आज काही उदाहरणं पाहिली. त्याचे 2 प्रश्न प्रकार जे आहेत त्यांचा अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला. कारण स्कॉलरली सोबत अभ्यास म्हणजे यश मिळेल हमखास.